नमस्ते, मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज विधान परिषदेतून महाराष्ट्राचे 9 आमदार सेवानिवृत्त झाले आणि त्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील होते. या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये जो काही भाषणं झाली ती अत्यंत प्रभावी अशी झाली. या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. सेवानिवृत्तीच्या भाषणाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी मी कोणालाच कळलो नाही हे असं कवितेद्वारे त्यांनी एक मार्मिक विधान केलेलं आहे. आणि राजकारणामध्ये कोण कोणाचा मित्र नाही, कोण कोणाचा शत्रू नाही हे त्यांनी दाखवलेलं आहे. आपल्या भाषणात त्यांनी सांगितलं की मी राजकारणामध्ये नवीन, राजकारणाचा मला अनुभव नव्हता, परंतु काही अपर्यायी कारणामुळे मला मुख्यमंत्री पद मिळालं आणि प्रशासनाचा अनुभव नसताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी मला जो गंभीर पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांनी अजितदादांचं विशेष कौतुक केलं. तसंच मंत्रिमंडळाचे सदस्य तसेच सर्व आमदार ज्यांनी त्यांना सहकार्य त्याला उद्धव ठाकरे यांनी धन्यवाद दिलेले आहेत. या सदनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विषयी कौतुकात्मक भाषण केलं. असं जरी असलं तरी उद्धव ठाकरे यांनी आपल्या मनातनं एक शल्य दाखवून दिलेलं आहे. कारण या सदनामध्ये कशा प्रकारे त्यांना पायउतार व्हावा लागला, मुख्यमंत्री म्हणून कशा प्रकारे त्यांना पायउतार व्हावं लागलं हे त्यांनी बघितलेलं आहे. आणि ही लोक राजकारणामध्ये जनता कधी आपल्याला डोक्यावर घेईल आणि जी जनता किंवा जी लोक आपल्याला डोक्यावर घेतील ते कधी खाली खेचतील हे देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. अत्यंत असं भावूक वातावरणामध्ये विधान परिषदेच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी निरोप देण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी मी इथनं निरोप घेत असलो तरी मी देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे असं सांगितलेलं आहे. एकंदर ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं त्यावरून असं स्पष्ट दिसतं आहे की ते आता निवडणुकीच्या राजकारणात पुढे येणार नाहीत, परंतु ते किंग मेकर म्हणून ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे हे प्रबल शिवसेना राजकारणात न येता कुठलंही पद न स्वीकारता, प्रशासकीय पद न स्वीकारता कारभार करत होते, तशाच प्रकारे उद्धव ठाकरे हे शिवसेनेला आता वाढवतील. आणि तरुणांना, त्यांनी विशेष करून तरुणांना पुढे करण्याचा घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद असेल. या संदर्भात उद्धव ठाकरे यांची जी भूमिका आहे की तरुणांना घेऊन शिवसेनेमध्ये एक नवचैतन्य निर्माण करावं असं त्यांचा काही प्रयत्न राहील. तो प्रयत्न किती यशस्वी होईल थोड्या दिवसात समजून येणार आहे. पण आगामी काही काळात देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना बाजूला करतील. त्याचा प्रकार साताऱ्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आला आणि असं एकूण चित्र आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांना बाहेरनं पाठिंबा उद्धव सेना देईल असं एकूण चित्र आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.